तर एक्झॅक्टली आयोनायझर वॉटर म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने येतात, आरोमधनं मिनरल्स पण जे आपल्याला गरजेचे आहेत ते बाहेर टाकतात. मग ह्यात ऍड होतात का, मग मिनरल्स कुठून येतात, मग नक्की काय होतं ह्यात? बिसलरी, केनली आणि ह्या मशीन मध्ये डिफरन्स काय? मशीन तर हे पूर्ण पॅक आहे. टेक्निकली पण आपण तिथे 4-5 प्रकारचे पाणी दाखवले की बायफर्गेशन कसं होतं नेमकं. एकदम मला मी देवाच्या पाया नाही पडत, देवाच्या पाया नाही पडत, मी जाऊन याच्या पाया पडतो कारण त्यांनी माझा मुलगा वाचवला. नमस्कार, मैसेल्फ अशोक तोडमल. माझ्यासमोर जेव्हा ह्या मशीनचा डेमो आला, मी डेमो समजून घेतला आणि माझ्याकडे जवळपास ह्या मशीनच्या डेमो संदर्भात, ह्या मशीनच्या क्वालिटी संदर्भात, प्राइस संदर्भात, खरेदीची गरज आहे का, या पीएच संदर्भात, ORP संदर्भात, वॉटर हायड्रेशन संदर्भात, या सगळ्या गोष्टीचं जवळपास मी 6-7 तास या क्वेश्चन आन्सरवर चालले होते. फार डीप डिस्कशन झालं. इव्हन सायंटिस्ट, डॉक्टर याचे सगळे एव्हिडन्स घेऊन मी जेव्हा कन्व्हिन्स झालो तेव्हा माझ्या घरी मशीन बसवलं. तर मित्रांनो, खरंच तुम्ही जर ह्या मशीनचा डेमो पाहिला असेल, खरंच या मशीनबद्दल तुम्ही अंडरस्टँड केला असेल आणि काही डाऊट्स असतील तुमच्याकडे, तर हा व्हिडिओ आवर्जून पहा. कारण की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक अंधार जो आहे ना, विचाराचा अंधार, त्याला प्रकाश देऊ शकतो. फार डीप इथं क्वेश्चन आन्सर झालेत. नियर अबाउट मला वाटते 35-40 क्वेश्चनचे आन्सर केलेत आणि फार हायर लेवलचे हे आन्सर दिले गेलेत. याच्यामध्ये मिनल कुलकर्णी मॅडम आहेत, सविता अवतारे मॅडम आहेत, हे आमचे गुड व्यक्तिमत्व दर्पणजी आहेत, त्यानंतर आमचे तानाजी अवतारे सर आहेत, त्यानंतर गणेशजी लहारे सर, तुषारजी भोसले सर. आम्ही सगळ्यांनी डेमो पाहिले. आमच्याकडे पण डाऊट होते की असंच का, ते तसंच का, हे खरं आहे का, ते खरं होईल का, गरज आहे का, रोज पिलं पाहिजे का, असं असतं का, तसं असतं का. सगळ्यांचे असे वेगवेगळे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह होण्यासाठी कमीत कमी मला वाटते सगळ्याचे 30-40 तास गेले असतील. येस. आणि याच्यावर स्टडी पण झालाय जवळपास मला वाटते 5-50 तास. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर माझं तर 100 तास स्टडी झालाय. आणि तरी पण इथं डीप डिस्कशन्स केलंय का, कारण की तुमची हेल्थ प्रोटेक्ट व्हावी, तुमच्या परिवाराची हेल्थ प्रोटेक्ट व्हावी, तुम्ही तुमच्या शरीरासाठी, परिवारासाठी मदत करावी. आणि समाजामध्ये जर तुम्ही ह्या प्रोडक्टला घेऊन, जसं आम्ही आलोत मार्केटमध्ये, तसं तुमच्या थ्रू लोकांना हेल्थ भेटन, लोकांना वेल्थ ग्रेड होऊ शकते आणि हॅपीनेस होऊ शकते. आणि हेच काम भगवंताचं काम आहे. आपण सगळ्यांनी डेमो बघितला, तुम्ही ऑलरेडी सगळ्यांनी मशीन बसवलेलं आहे, याचं पाणी पिताय. पण हे पाणी पिल्यानंतर पण आज जेव्हा तुम्ही डेमो बघितले तर कसे वाटले तुम्हाला डेमो? एकदम जबरदस्त वाटले. मार्केटमध्ये आपण ही मशीन लोकांना देऊ शकतो? 100% प्रत्येकाला देऊ शकतो. पण काय वाटतं तुम्हाला हे सगळं डेमो बघितल्यानंतर, काय फिलिंग आहे तुमचं? मला हे डेमो सगळे आवडले, त्यामुळे मी मशीन सगळं बसवलं, हे केलंय. पण आज एवढे सारे डेमो बघितले, खरंच डोळे पण उघडले, छान पण वाटलं. पण काही प्रश्न आहे. तर एक्झॅक्टली आयोनायझर वॉटर म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने येतं, थोडंसं सांगितलं तर बरं होईल. मॅडम, तुम्ही जो प्रश्न विचारला की आयोनाइज्ड वॉटर म्हणजे काय, तर आयोनाइज्ड वॉटर ह्याची एक प्रोसेस आहे, त्याला आयोनायझेशन म्हणतात. आयोनायझेशन म्हणजे काय? अनाइन्स आणि कॅटाइन्स तुमच्या पाण्यामध्ये असणं म्हणजे काय. आणि आपल्याला सगळ्याला माहिती की अनाइन्स, कॅटाइन्स हे मोबिलाइज्ड असतात टेक्निकल भाषेमध्ये. तर याच्याला थोडंसं आपण जनरलाइज करूया की ह्याच्यात नेमकं काय बेनिफिट होतं किंवा कसं होतं. जेव्हा मोठे मॉलिक्युल्स किंवा आपण नॉर्मल पाणी पितो ह्याला डेड वॉटर का म्हणतात, कारण या पाण्यामध्ये 15-20 मॉलिक्युल्स एकत्र आहेत, जी डेन्सिटी जास्त आहे. जेव्हा पाणी पण पितो तेव्हा जड वाटतं. तर आयोनायझेशन होणं म्हणजे काय, ह्याला सेपरेट आउट करणं, ह्याला वेगवेगळं करणं. मग हेच 5-6 मॉलिक्युल झाले तर पाणी हलकं होतं. प्लस ह्या पाण्यामध्ये आयोनायझेशन झाल्यामुळं हायड्रोजन डिझॉल्व्ह होतो. जे आपल्याला माहिती आहे हायड्रोजन किंवा आपल्या पाण्याचं गुणसूत्र काय, तर H2O. तर याच्यामध्ये H2 वेगळा होतो, O2 वेगळा होतो. आणि याच्यामुळे जे हायड्रोजन डिझॉल्व्ह झालेली कपॅसिटी, याच्यामुळे ह्या पाण्याची ऍब्सॉर्प्शन कपॅसिटी पण वाढते. ज्या पाणी तुम्ही पिल्यामुळे बॉडीमध्ये जे फ्री रॅडिकल्स आहेत गेलेले आहेत, याला काढण्यासाठी हे पाणी त्याला ऍब्सॉर्ब करून घेतं आणि तुमच्या बॉडीतून बाहेर काढतं. म्हणजे बेसिकली बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी काम करतं. म्हणून म्हणतात हे लाईव्ह वॉटर आहे. अल्कलाईन वॉटर जे आहे ते लाईव्ह आहे. आणि आपल्याला पीएच मीटरवरती तर क्लिअर आहे की जे पाणी आपण बघितलं आता या मशीन मधून बाहेर पडणार ते अल्कलाईन पाणी, जे आपल्या बॉडीला अल्कलाईन कडे नेण्यासाठी मदत करतं. बेसिकली ही प्रोसेस म्हणजेच आयोनाइज्ड वॉटरची प्रोसेस. म्हणजे आयन्स निर्माण होतात म्हणून आयोनायझेशन. येस. आता तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये, जसं सरांनी सांगितलं एकदम टेक्निकल वर्ड्समध्ये, मी एकदम थोडं सोपं करून सांगतो तुम्हाला. आपला मशीन आहे, मशीनमध्ये आहे चेंबर, ज्याच्यामध्ये आहेत प्लेट्स आपले, ज्याच्यामध्ये आहे टायटॅनियम आणि त्याच्यावरती प्लेट्स कोटिंग आहे प्लॅटिनमची. आता त्याच्यामध्ये आपण पाणी ॲज अ इनपुट म्हणून देतोय. आता जेव्हा हे पाणी त्या चेंबरमध्ये चाललंय, आपण सोबत एक इलेक्ट्रिक करंट पण पास करतो. त्या इलेक्ट्रिक करंटचं काम काय, त्या पाण्याला 2 वेगळ्या वेगळ्या स्ट्रीम्समध्ये डिवाइड करणं. एक आपलं अल्कलाईन जे आपण पिण्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरणार आहोत, आणि एक आपलं ऍसिडिक जे
चे वेगळे यूज केसेस आहेत, जसं हेअर वॉश झालं, स्किनसाठी झालं, डिसइन्फेक्टंट म्हणून झालं. सो थोडक्यात सांगायचं काय, पाण्याला डिवाइड करण्याचं काम युझिंग अन इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस जी या मशीनमध्ये होते, त्याला आपण आयोनायझेशन प्रोसेस सुद्धा बोलतो. येस. याच क्वेश्चनला धरून माझा एक क्वेश्चन राहील सर, की जसं तुम्ही म्हटलं की ते पाणी त्या प्लेटला येतं आणि मग अल्कलाईन होतं, राईट ना? जसं की झऱ्यातनं पाणी येतं, दगडातनं पाणी येतं, तर ते प्युअर अल्कलाईन असतं. बट आजही आपण गावाकडे गेलो किंवा काय अशा डोंगराळ भागात गेलो की तिथं विहिरीचं पाणी मग तिथं दगडातूनच येतं, विहिरीत पाणी येतं, मग ते पाणी पिणं बेटरच आहे ना, मग एवढं मशीन घेण्याची गरज काय? प्रश्न चांगला आहे सर तुमचा. आणि तुम्ही जसं सांगितलं की ऑलरेडी विहिरीतलं पाणी किंवा झऱ्यातलं पाणी किंवा बोरिंगचं पाणी आपण पकडू शकतो, आता ते कुठेतरी जमिनीतनच खेचलं जाते ना. तर याच्यात दोन गोष्टी आहेत. पहिला तुम्ही जे झऱ्यातलं बोललात, तर झऱ्यातलं पाणी आजही प्युअर आहे. म्हणजे तुम्ही जर आज सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये गेलात आणि तिथलं पाणी पिलात तर ते अल्कलाईनच आहे. पण तिथून पुढे जे पाणी येतं, झऱ्यांमधून खाली येतं, नदीमध्ये येतं, आणि आपण बघतो की आजूबाजूला आपण पाणी प्यायला झऱ्यावर जाऊ शकत नाही. हा एक मुद्दा झाला. पण त्याच्या पुढे जेव्हा पाणी येतं, जसं तुम्ही म्हणलात की आपण विहिरीतलं पाणी का नाही पिऊ शकत, बोरचं पाणी का नाही पिऊ शकत, तुम्हाला आठवतंय का 15-20 वर्षापूर्वी आपण हे पाणी पित होतो? आज पितोय का? कारण जे शेतकरी आहेत, आजूबाजूला जी शेती केली जाते, जे इंडस्ट्रियलायझेशन झालंय, याच्यामुळे जर बघितलं शेतकरी फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स वापरतोय. आपण जसं म्हणतो की जमिनीतनं पाणी ओढायचंय, तर जमिनीत पाणी पावसाचं पडलंय, पर्क्युलेशन करताना ते केमिकल घेऊन पाण्यात जाणार का नाही जाणार? पाणी ऍसिडिक झालंय. इंडस्ट्रीचं पाणी कुठं गेलंय? इंडस्ट्रीचं सगळं पाणी नद्यांमध्ये, इंडस्ट्रीचं पाणी ओढ्या नाल्यातून पाण्यात गेलंय आणि ते पाणी पर्क्युलेशन होऊन आपण पितोय. मग मला सांगा ते अल्कलाईन राहिलंय का? आणि झऱ्यांमध्ये जसं समजा आपण म्हणलं सह्याद्रीमध्ये जायचंय, 700-800 किलोमीटरवर राहणारा माणूस जाऊ शकतो का? पहिला नाही जाऊ शकत. आणि डेली आपण 1 किलोमीटर जाऊन पाणी नाही आणू शकत. घरामध्ये ती यूज टू गोष्ट होण्यासाठी मशीन घरातच बसणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण हे लाईव्ह पाणी पिऊ शकतो. येस. आणि आपण एवढा अट्टहास करून सुद्धा झऱ्यातनं पाणी आणलं जरी, ते फक्त अल्कलाईन आपल्याला विसरायचं नाही. आपल्या आयोनायझरमध्ये अँटीऑक्सिडंट वॉटर सुद्धा आहे, हायड्रोजन रिच वॉटर सुद्धा आहे, मिनरल रिच वॉटर सुद्धा आहे, सोबतच मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या गट हेल्थला नीट ठेवण्यासाठी, ती सुद्धा आहे. हे सगळ्या जे उरलेल्या प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला नॉर्मल झऱ्यातल्या पाण्या किंवा हिमालयन वॉटरमधून नाही मिळत. म्हणून आपल्याला हे जास्त बेनिफिशियल आहे. कारण दुसरी गोष्ट आपल्या किचनमध्येच आहे, आपल्याला कुठे जायची पण गरज नाहीये. म्हणून हे स्लाइटली बेटर आहे. ORP टेस्ट हे काय असतं? ORP म्हणजे काय? ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. आता ORP जे 2 प्रकारचं असतं, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह जसं आपण बघतोय हे जे स्लाइटली ऍसिडिक किंवा मग आपलं नॉर्मल वॉटर जे असतं त्याच्यामध्ये पण असतं, कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये असतं. जसं जसं कार्बोनेटेड ड्रिंक्सकडे आपण जातो ते वाढत जातं. म्हणून आपण बोलतो सुद्धा की कार्बोनेटेड ड्रिंक्स रोज नाही प्यायला पाहिजे. पण जेव्हा ORP निगेटिव्ह होते, म्हणजे काय, अँटीऑक्सिडंट नेचर होतो, तेव्हा आपल्याला होणारे जे वेगवेगळे क्रोनिक इलनेसेस असतात, लाईफस्टाईल डिसीज आपण बोलतो, ब्लड प्रेशर झालं, डायबिटीज झालं, हे सगळे वाढत चाललेत. आणि ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला गरज आहे अँटीऑक्सिडंट्सची. इवन जेव्हा लहान मुलं आजारी पडतात तेव्हा आपण सगळ्यात पहिले त्यांना फ्रुट्स देतो खायला. आपण बोलतो सुद्धा की अन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. ते का? कारण फ्रुट्समध्ये असतात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज जे आपल्या इम्युन सिस्टमला स्ट्रॉंग करतात आणि आपलं इम्युन सिस्टम असतं रिस्पॉन्सिबल आपल्या बॉडीमध्ये जे पण इन्फेक्शन आहे त्याच्यासोबत फाईट करण्यासाठी. आता आपण 24/7 फ्रुट्स तर खाऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये शुगर्स पण आहेत, प्लस फ्रुट्स डायजेशनमध्ये पण थोडेसे स्लो आहेत. पण संपूर्ण जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी आपण 24/7 घेऊ शकतो, ते पण विदाउट एनी साईड इफेक्ट्स? पाणी. आणि जर पाण्यातूनच आपल्याला अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज मिळतात, आपल्याला सगळ्यात बेस्ट त्याचं न्यूट्रिशन मिळेल. न्यूट्रिशन म्हणजे काय? पचेल प्रॉपरली. मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टी मेक शुअर करेल की सेल्युलर लेवलपर्यंत ते चाललंय. आणि ह्याच मल्टिपल गोष्टीमुळे हे जे को डिपेंडन्सी आहे एकमेकांची प्रॉपर्टीजवरती, मेक शुअर करतं की आपला जो पण क्रोनिक इलनेस आहे, आपल्या लव्ड वन्सला जो पण कोणता क्रोनिक इलनेस आहे तो लवकर क्युअर करण्यामध्ये हेल्प होईल. मग आपल्या घरामध्ये जे आता पहिला पण जसं RO, वेगवेगळ्या छोट्या छोट्या मशीन जे 3-5 हजार, 10,000, 15,000, त्यात पण लोकांना असं वाटतं की आम्ही प्युअर पाणी पितो. तर त्या मशीन मध्ये आणि ह्या अल्कलाईन मशीन मध्ये डिफरन्स? जसं सुरुवातीला सगळे झराचं पाणी पित होते, मग विहिरी आल्या, मग बोर आले, त्यानंतर मग बॉटल्ड वॉटर आले, डिस्टिल्ड वॉटर आले. त्याच्या पुढं जे आत्ता मार्केटमध्ये जी ट्रेंडिंग किंवा जे म्हणतो आपण सगळ्यांच्या घरामध्ये, ते म्हणजे RO. म्हणजे काय? रिव्हर्स ऑस्मोसिस. आणि रेप्युटेड कंपनी आहे त्यामध्ये बऱ्याचशा. तर रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेसमध्ये तुम्ही जे पाणी आणताय नदीतून, ज्यात क्लोरीन टाकलंय किंवा वेगवेगळे जे कॉन्टॅमिनेशन झालेत,
हे काढण्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस काम करते. म्हणजे काय, त्या पाण्याला क्लीन करण्याचं काम केलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे क्लीन करत असताना याच्यामध्ये मिनरल्स पण बाहेर काढले जातात. म्हणजे जे कॉन्टॅमिनेशन झाले त्याला तर बाहेर काढलंच, पण त्याच्याबरोबर त्याच्यातले मिनरल्स पण बाहेर काढले. पण जे आपल्याला राईट पाणी पाहिजे ते कसं पाहिजे, मिनरल्स रिच पाणी पाहिजे, हायड्रोजन वालं पाणी पाहिजे, आणि ते पाणी अल्कलाईन पाहिजे. मग आता क्लीन तर केलं की जे 20-25-30 हजाराचे जे आपण मशीन बसवतो ते फक्त पाण्याला क्लीन करते, जे शरीराला पौष्टिक पाहिजे ते त्यात म्हणजे नाही. Exactly. क्लीन पाणी पितात पण हेल्दी पाणी पित नाहीयेत आणि म्हणून हेल्थचे इश्यू. एक्झॅक्टली. आता आपण हे डेमोतनं जे बघितलं हे हेल्दी पाणी आहे. याच्यामध्ये जे आपण प्रॉपर्टीज चेक केल्यात, हे जे ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी चेक केली, जे पाणी आपल्या बॉडीत गेल्यानंतर जे राईट काम करायला पाहिजे ते आपण डेमोच्या माध्यमातून बघितलंय. मग इथं जर बघितलं तर हा मेन डिफरन्स आहे की डेड पाणी म्हणजे काय, लाईव्ह पाणी म्हणजे काय. म्हणजे जसं की आपण एखादं भाजी बॉईल केली आणि बॉईल करून त्याचा अर्क कशा देतो, पाण्यामध्ये. आणि त्याला जर ओतून दिलं तर मग तुमचं प्युअर न्यूट्रिशन गायब होतं. बरोबर, भाजी राहिली. तसंच जेव्हा पाणी मधले क्लीन करण्याच्या नादामध्ये पाण्याला डेअर केलं जातं, म्हणजे सगळे हायर लेवलची क्वालिटी निघून जाते. आणि जर त्याच्यातलं ते क्वालिटी तसंच ठेवणं आहे आणि तुम्हाला जे पाण्यात नाही पाहिजे ते घटक बाजूला करणं गरजेचं आहे, तर हे केमिकलच्या फिल्टर मधून पॉसिबलच नाही. बरोबर. किंवा आता छोट्या मोठ्या ज्या मशीन आहेत तिथून पण पॉसिबल नाही. कारण की आपले जे आयोनायझर आहे त्याच्यामध्ये जे टिटानियम आणि प्लॅटिनम या कोटिंग मधून जेव्हा त्याला कलर इलेक्ट्रिसिटी पास होती तेव्हा वर अल्कलाईन वॉटर आणि खाली ऍसिडिक वॉटर होतं, आणि मग वरच्या फ्लोद्वारे आउटलेट मध्ये आपल्याला प्युअर अल्कलाईन वॉटर भेटतं आणि खालच्या फ्लोद्वारे पाणी डिवाइड केलं, जसं गाळणी असते ना चाळणं, पीठ चाळण्यासाठी, तसंच इनडायरेक्टली पाणी तुम्ही चालू शकत नाही. पण मग याला ऑलरेडी याची टेक्नॉलॉजी आहे, याच्यावर रिसर्च झाले, याच्यावर फार डीप स्टडी झालेला आहे वर्ल्ड वाईड जर बघितलं तर सायंटिस्ट लोकांनी, डॉक्टर्स लोकांनी. आणि त्यानंतर कळलं की पाण्याला पण आपण ऍसिडिक आणि अल्कलाईन मध्ये डिव्हाइड करू शकतो. त्याच्यासाठी त्या प्लेट्स आहेत, त्या प्लेट मधून जेव्हा पाणी पास होतं त्यावेळेस या गोष्टी डिवाइड केल्या जातात. आणि पण बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या मशीनला पॉसिबलच नाहीये. जसं तुम्ही म्हणले मला 2 व्हीलरला मर्सिडीज सारखं फील द्यायचं, तर शक्य गाडी 10 लाखाची आणि 12 लाखाची पण आहे, पण जे फीचर 70-80 लाख 1 कोटी 2 कोटीच्या गाडीमध्ये आहेत ते फीचर नाहीये. जसं मी मर्सिडीज वापरताना बघितलं की सर एअर फिल्टर आहे, बरोबर. कारण की ती कॉस्ट घेते ना. बाहेर एअर क्वालिटी 120, 130, 140, आज एअर क्वालिटी गुड 3, 4, 5 लेवलला. मग आता वॉटर जे येऊ राहिले, आता कुठं कधी कुठं साचलंय कॉर्पोरेशनचं पाणी, आणि कधी कधी ते 100, 150, 200 किलोमीटर पाईपने ट्रॅव्हल करत लोखंडाचे येऊ राहिले आणि साठवतात कुठं, आणि ते पण कधी कधी क्लोरीन जास्त आले बघा, पाण्याची टेस्ट बदलली, टीडीएस जास्त हाय लेवल पण फुटतात मध्ये कधी. पहिला काळ होता पाणी गरम करणं, गाळून घेणं, मग फिल्टर आले. आता जसं तुम्ही बदलत आहे तसं तुम्हाला बदल करावं लागेल. आणि आजूबाजूला सगळी रेंदारी घाट, शहरातलं बोरिंगचं पाणी पिऊ तरी शकतात का? मला वाटतं 400-500 टीडीएस मीटरला असतं. तर मग मला असं वाटतं की याची गरज आहे आता सध्याला आपल्याला. ऑल्सो टू ऍड, मी काही वेळा पहिले एक सर्व्हे वाचला होता ज्याच्यामध्ये असं होतं, इफ समवन इज स्पेंडिंग 24 hours इन दिल्ली, म्हणजे जर कोणी दिल्ली सारख्या सिटीमध्ये 24 तास घालवत आहे, इट इज इक्विव्हॅलंट टू स्मोकिंग 14 सिगरेट्स. अरे वा. आता मला सांगा, 20 वर्षा पहिले आपण डायरेक्ट नळातून पाणी पित होतो, कारण तेव्हा पोल्युशन एवढं नव्हतं, लाईफस्टाईल डिसीज एवढे नव्हते. पण आजच्या डेटमध्ये ते सिच्युएशन एवढी वर्स आहे, आपल्याला फक्त क्लीन वॉटरची गरज नाही, आपल्याला एक हेल्दी सोर्स ऑफ वॉटरची गरज आहे, जी आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होण्याच्या पहिलेच तिथून प्रिव्हेंट करेल. म्हणून आपण इकडे जातो इन्स्टेड ऑफ नॉर्मल आरो. ओके. सर तुम्ही आता म्हटलं की आरो मधनं मिनरल्स पण जे आपल्याला गरजेचे आहेत ते बाहेर टाकतात, मग ह्यात ऍड होतात का? मग मिनरल्स कुठून येतात? मग नक्की काय होतं ह्यात? आता ह्याच्यामध्ये तुमच्या पाण्यामध्ये जे नॅचरली मिनरल्स आहेत ते रिटेन होतात. मिनरल्स 2 प्रकारचे असतात, गुड मिनरल्स अँड बॅड मिनरल्स. गुड मिनरल्स म्हणजे काय, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम. बॅड मिनरल्स म्हणजे जे हेवी मेटल्स असतात, ते लीड, आर्सेनिक, मर्क्युरी, सल्फर. करेक्ट, सल्फर. हे आपल्या बॉडीसाठी चांगले नाही आहेत. ह्याच्यामध्ये आहेत इलेक्ट्रोड्स जे सॉर्ट ऑफ एका ब्रेन सारखं फंक्शन करतात, जिथून अल्कलाईन वॉटर आउटलेट मधून तुम्हाला नॅचरली कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मेजरली गुड मिनरल्सच मिळणार आहे. ऍड आपण काहीच करत नाही, कारण आपल्या आयनायझरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरतच नाही. सगळं जे आहे 100% नॅचरल आणि 100% प्युअरच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे बॅड मिनरल्स आणि गुड मिनरल्स हे आपल्या त्या प्लॅटिनम ज्या प्लेट्स आहेत त्याच्यात जेव्हा करंट सोडला जातो
त्यावेळेस तो डिवाइड होतो, म्हणजे Correct. पाणी छानलं जातं. करेक्ट. म्हणजे बेसिकली इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस हेच करते, जेव्हा तुमचे कॅटायन्स आणि अनायन्स वेगळे केले जातात. म्हणजे ह्या प्रोसेसमध्येच तुम्हाला ऍसिडिक आणि कारण एक अनायन जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, दुसरा आहे तो निगेटिव्ह आहे. म्हणजे जो ऍसिडिक आहे तो बाजूला जातो, अल्कलाइन आहे तो बाजूला जातो. तो जैसे कि लेफ्ट साइड में आपको दिख रहा है निगेटिव कैथोड, राइट में दिख रहा है पॉजिटिव एनोड. तो बस पानी सेपरेट होता है, पॉजिटिव की तरफ ये एसिडिक वाटर जा रहा है, ऑक्सीडेंट वाटर जा रहा है, और जो निगेटिव है कैथोड की तरफ जा रहा है आपका ऑक्सीडेंट वाटर. तो यहाँ पे प्लेटिनम की वजह से, ये मेटल की वजह से, आयोनाइजेशन की वजह से ये आयन सेपरेट हो जाते हैं. और बीच में है मेम्ब्रेन सेंटर में. ये है हमारा सबसे इंपॉर्टेंट चीज. क्या क्या चीज इसमें इंपॉर्टेंट है? एक तो प्लैटिनम कोटिंग जो कोई नहीं कर पाता है हमारे अलावा हिंदुस्तान में, और बीच में जो है मेम्ब्रेन. तो ये जो मेम्ब्रेन है जो हमने CSIR के साथ मिलके बनाया, ये है मिनरल रिच मेम्ब्रेन. ये मेम्ब्रेन बहुत इंपॉर्टेंट होता है. तो ये मेम्ब्रेन आपका मिनरल सेपरेशन करने में हेल्प करता है. तुम्ही जे म्हटलात की त्याच्यामध्ये जे गुड मिनरल, बॅड मिनरल्स, पण मग मला त्या पाण्याची सवय होणार, जे की मी आतापर्यंत बोरिंगचं किंवा विहिरीचं पाणी पितोय, मला तर मी ओके त्याच्यामध्ये, पण ह्या पाण्याची सवय झाली मला, तर मग आता तुम्ही प्रॉपर कुठले आहात? तुम्ही मी प्रॉपर पुण्याचे आहात तुम्ही. आता तुम्ही दुसरीकडे कुठे आउटर स्टेटला, मनालीला वगैरे गेलात, तिथे तुमचं जर पाणी चेंज झालं, पाण्याची जर क्वालिटी थोडी पण खराब असेल तर तुम्हाला त्रास व्हायला चालू होतो. बरोबर का? कारण तुमचं इम्युन सिस्टम तेवढं स्ट्रॉंग नाहीये ह्या मोमेंटला की ते पाणी तुमची बॉडी पचवू शकेल. पण जेव्हा तुम्ही आयोनाइज वॉटर रेग्युलर बेसिसवरती कन्झ्युम करताय, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी काय मेक शुअर करते की तुमचं इम्युन सिस्टम जे आहे अशा वे मध्ये बुस्टेड राहील की तुमचं 10 दिवसासाठी 15 दिवसांसाठी पाणी चेंज जरी झालं तुम्हाला काही फरक होणार नाही. आणि जसं तुम्ही बोलताय सवय वगैरे, इन दी एंड हे पाणीच आहे, हे कोणता नशा किंवा असं काही नाहीये की याची आपल्याला तलब किंवा सवय होत राहील. आपण फक्त एक मेक शुअर करतोय की आपण आणि आपल्या लव्हड वन्ससाठी एक बेटर आणि एक हेल्दी सोर्स ऑफ वॉटर ठेवतोय. म्हणजे बाहेर जर गेले तुम्ही, आधी तुम्ही हे पाणी प्यायला लागला आणि बाहेर जर गेलात, बाहेर नॉर्मल जरी वॉटर पिलं तरी उलट तुम्ही ऑलरेडी तुमची बॉडी इम्युनिटी स्ट्रॉंग करून ठेवली. करेक्ट. जर रेग्युलर वॉटर पिलं तरी तुम्हाला काही इश्यू येणार नाही. पण आता ऑलरेडी इम्युनिटी डाऊन होऊ राहिली आणि बाहेर जाऊन डाऊन होऊ राहिले, तर उलट आपण अपलिफ्ट करतोय, नशा लावत नाही. त्यामध्ये काही केमिकल किंवा दारू, काही साईड इफेक्ट किंवा काही श्वास, काही असं काही टाकलेलं नाहीये. उलट प्युअर पाणी देऊ राहिलो, तर प्युअर गोष्टीची नशा लागली तर अनहेल्दी गोष्टी सोबत तुमची बॉडी फाईट करायला लागली. एक्झॅक्टली. आतापर्यंत आपण पाणी पितो एका सर्टन एज पर्यंत, पण जसं गावाकडे पण म्हणतात की मुलांना मातीत खेळू द्या, सवय झाली पाहिजे, किंवा वातावरणाची सवय होऊ द्या. पण हे पाणी जर आपण मुलांना दिलं, लहान मुलांना, तर त्यांना ते आता आपल्या एजनुसार आपल्याला सूट करेल. 8 दिवस 10 दिवस लहान मुलांना सूट करेल का? मी असं ऐकलं होतं की लहान मुलांना हे पाणी दिलंच नाही पाहिजे. याच्यात आहे ना, आपण जर तुम्ही मशीन बघितलं किंवा याचे जर स्पेसिफिकेशन बघितले तर नॉर्मली तुम्ही बघितलं तर लहान मुलांना 7.5 pH पाण्याची गरज आहे, विच इज क्लोज टू न्यूट्रल. 7 हा pH न्यूट्रल आहे. 7.5 pH पाणी रिकमेंडेड असतं लहान मुलांना. का? कारण लहान मुलांची इम्युनिटी ऑलरेडी स्ट्रॉंग असते. काय रिझन असतं तर त्यांनी वॅक्सिनेशन घेतलेले. पण आपल्याला जे नॉर्मल पाणी पाहिजे ते 8.5 pH पाहिजे. आपण जे नॉर्मल रेग्युलर पितोय ते का? कारण आपल्याला इम्युनिटी बुस्टरची गरज आहे, आपल्याला अँटीऑक्सिडंटची गरज आहे. पण लहान मुलांमध्ये ते एका लेवल पर्यंत असतात, म्हणून त्यांना 7.5 pH पाणी रिकमेंडेड आहे. याच्यात जसं आपण बघितलं की मेडिसिनल पाणी वेगळं आहे, जे आजारी माणूस आहे त्यासाठी पाणी वेगळं आहे, रेअर ड्रिंकिंग वॉटर वेगळं आहे, प्लस आपण रेग्युलर पिणं वेगळं आणि मुलांसाठी वेगळं. सो वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वेगळं पाणी. मुलांना आपण म्हणतो की पहिलं मातीत ठेवून द्या, त्यांची इम्युनिटी बूस्ट होऊन द्या. पण आता आपले मुलं काय खाऊ राहिले? मॅगी खाऊ राहिले, वेफर खाऊ राहिले, त्यानंतर डोसा खाऊ राहिले, त्यानंतर कुरकुरे असतील, पिझ्झा असन, बर्गर असन, मोमोज खाऊ राहिले, म्युनिस सॉस आले, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आल्या. आता सध्याला बघितलं तुम्ही की मुलाचे केस पांढरे लवकर व्हायला लागले, चष्मे लागायला लागले, दात खराब व्हायला लागले. पहिल्या काळात कुठं होतास? आता सध्याला पोरांना बघितलं ना तर 16-17 मध्ये त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल 60 वयामध्ये गेले. बरोबर. म्हणजे बापाचे रिपोर्ट्स आणि पोराचं 20 वर्षाचे रिपोर्ट पोरावर टेकून जाऊ राहिले. एवढे रिपोर्ट त्याचे घाण होऊ राहिले. म्हणजे पहिल्या काळात गोड खाणं फार होतं, पण आता कुठं बघा साखर, चहात साखर, ज्यूस मध्ये साखर, कॅडबरी साखर, चॉकलेट साखर, आईस्क्रीम मध्ये साखर, दनादन सरास साखर वाढलंय, मीठ वाढलंय, तेल वाढलंय. आणि मग या सगळ्या गोष्टीला सगळ्यात जास्त क्लीन काय करतं? वॉटर करतं. आणि मग वॉटरच जर डेड जाऊ राहिले, वॉटरच जर घाण जाऊ राहिले. आता आपण हे सगळ्या डेमोचे बघितले, ऑइलचा डेमो, राईसचा डेमो, हळदीचा, जिऱ्याचा डेमो, ग्रीनचे डेमो. हे जे डेमो बघितले इनडायरेक्टली बॉडी आतमध्ये जे घाण साठली आहे सगळी
हे पाणी मला वाटतं सगळं घाण साफ करून बरोबर. नवीन जे सेल्स टिश्यू तयार होतील त्यांना हेल्दी बनवायचं काम करू राहिले. राईट. येस सर मला एक प्रश्न आहे की आपण इथे सांगितले स्किनचे डिसीज आणि हेअरचे डिसीज क्युअर होतात, तर मी बघितलंय की फार जवळचे किंवा इव्हन मला पण स्किनच्या डिसीज कडे गेलं म्हणजे डॉक्टरकडे गेलं तर मिनिमम ते 6 महिन्याची ट्रीटमेंट घ्यायला लागतात आणि हे पाणी असं आहे की इतक्या फास्ट मध्ये रिझल्ट देतं, मग ते कसं? मग हा तो पण तसं पण होईल ना. मग डॉक्टर मग का रिकमेंड करत नाही? डॉक्टर क्रीमा वगैरेच रिकमेंड करतात, मग ते पाणी का रिकमेंड? पाणी आणि एवढं फास्ट का रिझल्ट आहे मग ऍज कम्पेअर एक डॉक्टर ते का सांगतो सांगत नाही 6 म्हणजे महिने alkaline मिनिमम water पहिलं कोर्स करा सांगतात. स्किनचा किंवा हेअरचा एक ड्युरेशन आहे त्याला 6 महिने 1 वर्ष. मग इथं तुम्ही म्हणता की एवढ्या लवकर क्युअर होणार, मी बसवलंय पण हे कसं शक्य आहे? नाही लवकर क्युअर नाही हो राहिलो म्हणून आपण सर 6 महिन्याचं मिनिमम ड्युरेशन आहे स्किनचे स्पेशली. डॉक्टर लोक कारण की ते ऑलरेडी ते टिश्यू ते सेल्स ते डेड सेल क्लिअर होऊन त्यात केमिकल थ्रू त्या ट्रीटमेंट थ्रू त्या न्यूट्रिशन देतात ना इनडायरेक्टली, म्हणून तो त्या बॉडी पर्यंत इम्पॅक्ट होण्यासाठी त्याची ट्रीटमेंट तेवढी गरजेची आहे. अँटीबायोटिक लाईक नाही सर, बरोबरच केलं जातं. 7 लेअर जे आहेत त्यात ते होतच नाही ते. साधं सोपं उत्तर आहे. डॉक्टर्स तुम्हाला क्रीम्स देतात, करेक्ट? हम्म. क्रीम्स तुम्ही स्किन वरती अप्लाय करता, सिरम तुम्ही स्किन वरती अप्लाय करता. ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी त्याला 6 महिने तर लागतील. पाणी तुम्ही इंटरनली घेता, सेलवर. बरोबर. सेल्युलर लेवल पर्यंत तुमचं पाणी चाललंय. जेव्हा तुम्हाला थोडासा एक यंगर लुक हवा असतो किंवा जेव्हा पाणी तुम्ही पिऊन हे यंगर लुक मिळतो तुम्हाला, राईट, हे इंटरनली घेताय. म्हणून आता जेव्हा आपण औषधं घेतो, साधा ताप सर्दी खोकला आला, राईट, 5 दिवस आपण औषधं घेतलं तरी आपण बरे होतो, बरोबर. फ्रुट्स जेव्हा आपण खातो तेव्हा फ्रुट्स मधून आपल्याला बरे व्हायला वेळ लागू शकतो, 1 आठवडाभर जाऊ शकतो. पण अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आपली मेकश्युअर काय करते, फटाफट काम करते ती. का? कारण सेल्युलर लेवल पर्यंत ते चाललंय. तसंच वरतून आपण अप्लाय करतोय म्हणून त्याला वेळ चाललाय. प्लस काही डॉक्टर्स जे असतात त्यांचं स्वतःचं मेडिकल असतं हॉस्पिटलच्या बाहेर, म्हणून एक तो बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू पण होऊन जातो तिकडे. आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो, जेव्हा घराच्या बाहेर पडलं तर आपण कुठली ना कुठली बॉटल घेतो. बरोबर. मग काही लोकल बॉटल आहे, काही ब्रँड बॉटल आहे, आणि त्यातली त्यात आपण काही ब्रँड बॉटल म्हणतो की अरे बिस्लरी मिळेल का, अरे किनली भेटेल का. मग बिस्लरी एक ब्रँड समजला जातो आणि तेच पाणी आपण पितो. आपल्याला वाटतं आपण स्वच्छ पाणी एकदम क्वालिटी पाणी पितो. मग बिस्लरी, केनली आणि ह्या मशीन मध्ये डिफरन्स काय? हेच आहे ना की जर बघितलं तर हे पाणी क्लीन आहे, स्वच्छ आहे, पण ते डेड आहे. कारण की ऑलरेडी बॉटल 20 रुपयाला विकली जाते. त्याची जर पॅकिंग बघितली, त्याचं ट्रान्सपोर्टेशन बघितलं, त्या स्टोअरचं शॉपचं किंमत बघितली तर ते पाणी मला वाटते 50-60 रुपये, 50-60 पैसे, 1-2 रुपये पण लागत नसेल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. ती प्रोसेस मध्ये अटकले, ती फक्त तहान भागवली त्यांनी. ते हेल्दी वॉटर थोडी देऊ राहते. तुम्हाला घरी नाहीये, तुम्ही कॅरी नाही करू शकत हांडा डबा ट्रिप तुमची काय असेल ते, तर चालता बोलता पाणी पाहिजे म्हणून त्यांनी ते पॅकेज वॉटर केले. म्हणजे तुमच्या घरी तुम्हाला जे ग्लास मध्ये घरी कोणतरी पाणी देत होतं त्याचं सोल्युशन रिप्लेसमेंट केली. ते हेल्दी वॉटर नाहीये. ते जे बॉटल आपण पिऊ राहिलो ब्रँड, ते हेल्दी वॉटर नाही, ते क्लीन वॉटर देऊ राहतात. आणि तुमच्या घरी जे तुम्हाला पाणी इमिजिएट भेटत होतं ते तुम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये द्यायला लागले. ते ज्याला ब्रँड समजत होतो ते सुद्धा पाणी घातक आहे. सर माझा आणखी एक क्वेश्चन आहे. मशीन छान आहेत, नो इश्यू, डाऊट नाही त्याच्याबद्दल, पण त्याला स्टोरेज टँक का नाही येत? कारण की दुसरा क्वेश्चन माझा त्यालाच रिलेटेड असा आहे की जर इन केस माझ्याकडे लाईटच गेली कधी, तर मी बाहेर मार्केटमधले 20-25 हजाराचे मशीन घेतले तर त्याला ऍटलीस्ट 4-5 लिटरचा स्टोरेज टँक असतो. पण माझ्याकडे लाईट गेली तर मग मी पाणी कसं कन्झ्युम करणार? हे पाणी स्वयंपाकात मी वापरणार कसं? आता जसं तुम्ही बघितलं आयोनायझर मध्ये सुद्धा की वेगवेगळे पीएच लेवल्स आहेत. आता वेगवेगळ्या पीएच लेवलचा जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर वेगवेगळे स्टोरेज टँक द्यावे लागतील, जे की एका होम प्रॉडक्टसाठी फिजिबल नाही आहे आपल्याला. आता लाईट जाऊ शकते, आपले बरेच कारण आहेत. कधी कोणाकडे पाण्याचे स्पेसिफिक टायमिंग असतात पाण्याची. तुम्ही काय करू शकता, पाण्याला स्टोअर करून ठेवा 24 ते 36 आवर्स पर्यंत. कुठलंही पाणी असेल, बोरिंगचं असेल किंवा कॉर्पोरेशनचं असेल. नाही, आयोनाइजचं जे वॉटर आहे ह्या मशीन मधून काढलेलं जे पाणी आहे हे तुम्ही 24 ते 36 तासापर्यंत स्टोअर करून ठेवा. ह्याची प्रॉपर्टीज इंटॅक्ट राहतात. म्हणजे तुम्ही काचेच्या याच्यामध्ये किंवा स्टीलच्या बॉटलमध्ये ठेवू शकता, मातीच्या याच्यामध्ये पण ठेवू शकतो. आपलं जे मातीचा घडा असतो, माठ असतो, माठ वगैरे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. बिलकुल त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवा. फक्त काळजी काय घ्यायची, आपल्याला प्लास्टिक वापरायचं नाही. प्लास्टिकचे बॉटल्स नाही, टपरवेअरचे बॉटल्स नाही, ग्लास बॉटल ठेवा. काय रिझन न वापरण्याचं? अगेन मायक्रो प्लास्टिक्स येतात, प्लस बॉटल्स जे असतात ते ट्रान्सपरंट असतात. सो त्यामुळे काय होतं, आणि ऑक्सिडाइज व्हायला चालू होईल. म्हणजे सूर्यप्रकाश जर पाण्याला लागला, एक्झॅक्ट, मग मार्केट मधले जे बॉटल ड्रिंकिंग तर गाड्या उन्हातच वाहतात, उन्हातच ठेवायला असतात, त्या पाण्याची फार कार्यक्रम होत. बरोबर. इनफॅक्ट आता जो प्रश्न होता की 20 रुपयाची बिस्लरी, मग ते तर डेंजरच आहे.
मग ते पाणी नाही, तुमच्या घरामध्ये तुम्हाला आज तहान लागली तर तहान भागवण्याचं कार्यक्रम येतो, बाकी काही नाही त्याच्यात. बरोबर. कारण की त्यात हेल्थ नाही आणि हेच अवेअरनेस लोकांना नाहीये. हेच अवेअरनेस आता लोकांना देणं गरजेचं. 20 रुपयाची बिस्लरी किंवा ॲक्वाफिना किंवा किनली पेनं पण स्टँडर्ड समजतात की मी बिस्लरीचं पाणी पितो, पण ऍक्च्युअली ते डेड वॉटर आहे. कारण की आता लोकांच्या घरी काय आहे ना, विहिरीचं पाणी असेल राईट, तर त्याचा TDS किती आहे, बोरिंगचं पाणी असेल त्याचा TDS किती आहे, कॉर्पोरेशनचं पाणी रेग्युलर येणार त्याचा TDS किती आहे, कधी कधी कॉर्पोरेशन मध्ये टँकरचं मिक्स करतात ते मिळून, असे 4-5 प्रकारचे वॉटर होतात. बरोबर. तर आपलं मशीन काय करतं, चेक केलं जातं त्याचं पाणी कुठल्या लेवलचं. मग जर वाटलं कॉर्पोरेशनचं पाणी तर त्याला फिल्टर बसून डायरेक्ट मशीनला पाणी दिलं जातं. ओके. आणि जर बोरिंगचं पाणी असं TDS जास्त असेल तर त्याला आरोचा छोटासा प्लांट करून त्याला पाणी दिलं जातं. आणि त्यानंतर जर वाटलं की पाणी सकाळ संध्याकाळी येतं तर ते पाणी पहिलं आरोला दिलं जातं. आरोतून ते पाणी आयोनाच्या हायड्रोलिक टाकीमध्ये स्टोअर केलं जाईल आणि त्यानंतर आपलं मशीन ते जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा प्युअर पाणी भेटणार. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही फ्रेश पाणी सकाळ संध्याकाळ जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा पिऊ शकतात. त्या घरात काचाच्या बॉटल भरून ठेवली, पाहिजे तिथं तुम्ही घरात 2-3 ठिकाणी ठेवलं, पाहिजे तेव्हा तुम्ही वॉटर घेऊ शकता. काचेची बॉटल पण आपण वापरू शकतो, कॅरी पण करू शकतो आपण आपल्या गाडीत, आपल्या घरात ठेवू शकतो. सर काचेची बॉटल म्हणली की सूर्यप्रकाश लागणारच तिला, तर त्याला फक्त काळजी ट्रान्सपरंट नकोय. तर आता जसं सूर्यप्रकाश म्हणजे घरात काचेची बॉटल वापरू शकतो ना आपण, घरात वापरू शकतो जिथं डायरेक्ट सनलाईट आहे. डायरेक्ट सनलाईटला आपण अवॉइड करणं गरजेचं आहे. आपल्या लाईट नॉर्मल चालतात, सनलाईट नकोय. सनलाईटला अवॉइड करण्यासाठी नॉर्मली आता काचेच्या बॉटल पण अशा मिळतात ज्याला कव्हर असतं. करेक्ट. तर त्या कव्हर वाल्या बॉटल तुम्ही वापरू शकता. पण मग सनलाईट आणि काच त्या पाण्याचं काय बेसिकली कसं असतं, सनलाईट जेव्हा पडतो तर सनलाईट तुम्हाला म्हणजे जसं स्टिम्युलेटर म्हणून किंवा प्रकाश करायला पाहिजे तेवढंच पाणी पण गरजेचं आहे, पण मग पाणी आणि सूर्यप्रकाश मिक्स का नको. तर बेसिकली कसं असतं, जेव्हा सूर्यप्रकाश पाण्यावरती पडतो तर स्टिम्युलायझर म्हणून काम करतं सूर्यप्रकाश, किंवा त्याला जसं म्हणतो की वेगवेगळ्या रिॲक्शन चालू होतात. विघटन. आपण पाणी घेतलं, एका सर्टन केमिकल फेज मध्ये येते पाणी, म्हणजे कुठलाही पाणी, जसं आपण H2 आणि O2 वेगळा केला, हेच सूर्यप्रकाश भेटला तर त्या पाण्याचं परत आयदर ते किंवा ते मॉलिक्युल्स एकत्र येऊ शकतात आणि एकत्र येऊन परत जड वॉटर तयार होऊ शकतं. तर याच्यामुळं आपण सनलाईट पासून त्याला अवॉइड केलं पाहिजे, जेणेकरून ते पाणी ज्या स्टॅबिलाइज कंडिशनला आपण भरलंय तर त्या स्टॅबिलाइज कंडिशनला ते राहिलं. बाकीच्या मशिनरी ज्या स्टोरेज टँक देतात तर त्यामध्ये ही प्रोसेस नाहीये. हे नाहीच आहे ना, कारण ते लाईव्ह वॉटर आहे, ऑलरेडी डेड वॉटर आहे. तर त्याला तुम्ही असं करा, सनलाईट मध्ये ठेवा, कुठं पण ठेवा, त्याला काहीच फरक नाही पडणार. पण आपण जे पाणी केलं हे जसं म्हणतो ना प्राइस वालं पाणी आहे, तर त्याला तसंच स्टोअर करण्याची गरज आहे आपल्याला. नेक्स्ट प्रश्न आहे की ह्या मशीनद्वारे जे पाणी भेटते ते किती pH पर्यंत भेटते आणि ते pH रिकमेंडेड आहे का WHO? आता ह्या पर्टिक्युलर आयनायझर मध्ये आपल्याला 11 pH पर्यंत मिळतं. ॲज पर WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि BIS, दॅट इज ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, यांच्या रेकमेंडेशन्स नुसार आपण जर कम्प्लिटली फिट अँड फाईन आहोत तर आपण 8.5 पर्यंत पाणी जे आहे अल्कलाईन पिऊ शकतो. जर आपल्याला कोणता क्रोनिक इलनेस असेल तर त्या केसमध्ये आपण एक लेवल हायर म्हणजे 9.5 pH पर्यंत जाऊ शकतो. कुठल्या कुठल्या आजारावर हे पाणी आपल्याला सपोर्ट करतं, म्हणजे जे आता क्रोनिक आजार आहेत जनरली रेग्युलरली, अशा कुठल्या कुठल्या आजाराच्या व्यक्तींनी त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याला क्युअर करण्यासाठी सपोर्टिव्ह म्हणून वॉटर घेतलं पाहिजे? तुम्ही कोणताही आजार घेतला, लाईफस्टाईल डिसीज जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा मग क्रोनिक बाकीचे इलनेसेस जसं अर्थरायटिस, थायरॉइड, फॅटी लिव्हर, इव्हन कॅन्सर, हे जेवढे पण इलनेसेस, कोणताही असा इलनेस जिथे मेडिकेशन इन्व्हॉल्ड आहे, जिथे आपलं कोणताही आजार म्हटलं की इम्युन सिस्टम ही येणारच, आणि जिथे इम्युन सिस्टम आलं तिथे तुम्ही हे पाणी घेऊ शकता. या मशीनचं काय लाईफ स्पॅन किती वर्षापर्यंत? ह्या आयोनायझरचा लाईफ स्पॅन आहे 25 ते 30 वर्ष. ओके. अगेन आपण बऱ्याच वेळेस असं होतं की आपली जी गाडी असते ती प्रॉपरली जर मेंटेन करून ठेवली तर ती 50-50, 60-60 वर्ष पण जाते. ओके. आपण जर आपल्या आयोनायझरची काळजी पद्धतशीर जर घेतोय, प्रॉपरली मेंटेनन्स करतोय त्याचा, तर मग त्या केसमध्ये आपलं 50 वर्ष पण जायला काहीच हरकत नाहीये. याच्यात कुठले फिल्टर असतात का काही केमिकलचे वगैरे? बिलकुल नाही. आणि तोच आपल्या आयोनायझरला बाकीचे जेवढे पण आयोनायझर्स आहेत त्याच्यापासून वेगळं बनवतो. इंटरनॅशनल जपानीज कंपनी त्यांचं फिल्टर असतं म्हणतात, त्याच्यात केमिकल असतं 2.5चं pH पाणी देण्यासाठी. बरोबर. तसं आपल्या आयोनायझर मध्ये काहीच नाही. आपला सिम्पल आणि एकदम क्लिअर इंटेन्शन आहे की लोकांची हेल्थ सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, आणि ती आपल्याला सुधारायची आहे. आणि आपण जर केमिकल टाकूनच लोकांची हेल्थ सुधारायला चाललोय तर मग आपण सुधारत नाही, आपण अजून खराब करतोय. मग याच्यामध्ये सर्व्हिसचा खर्च झिरो असेल, म्हणजे आपली जी सर्व्हिस आहे ज्याला आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे त्यासाठी कॉस्टच नाही लागत. मी असं ऐकलंय की छोटं एक लिक्विड असतं त्याने ते वॉश केलं जातं फक्त. बेसिकली जर तुम्ही जसं आता बोलला की मेंटेनन्सचा खर्च,
तर मुळात जे आपण मगाशी बोललो किंवा मशीनचे स्पेसिफिकेशन बघताना आपण बोललो की ह्याची जी पेटंट टेक्नॉलॉजी ज्याच्यात रिव्हर्स क्लिनिंग होतं, त्यामुळे तुमचं मशीन ऑलरेडी दररोज क्लीन होतंय. ओके. तर हा एक प्लस पॉईंट आहे, ते सगळं क्लिनिंगच करतंय. आणि दुसरं, याच्यामध्ये बाकीचे कुठलेच ऍडिटिव्ह नाहीयेत, कुठलंच केमिकल नाहीये, कुठलाच टँक नाहीये. तर याला जे क्लिनिंग करायचंय, जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला स्वतःलाच घरी क्लिनिंग करायचं तरी सुद्धा पॉसिबल आहे. काय करावं लागतं त्याला आणि किती वर्षातून किंवा महिन्यातून करावं लागतं? आता जसं सरांनी सुद्धा सांगितलं, आफ्टर एव्हरी यूज रिव्हर्स क्लिनिंग होते. म्हणजे काय की आतमधले जे पूर्ण पाणी घेतलं तरी पाणी सगळं बाहेर जात आहे. पण जसे कपडे सुकून जात ठेवतो मशीन. एक्झॅक्टली, म्हणून आपल्या आयोनायझरची लाईफ तर वाढणारच आहे. पण म्हणजे चहाची गाळल्यानंतर ते पाणी लगेच धुवून ठेवतो प्रत्येक वेळेस. करेक्ट. पण आपण जेव्हा गाळणी अशी उलटी करतो तेव्हा तरी थोडेसे जे अणू आहेत ते राहतात त्यावरती. तसंच प्लेट्स वरती सुद्धा एक सॉल्टची लेअर जी आहे ती हळूहळू विथ टाइम जमा होते. आपल्याला वर्षातून एकदा हे जे प्लेट्स आहेत ते क्लीन करावे लागतात. तिथे येते आपली अॅन्युअल मेंटेनन्स कॉस्ट. ओके. त्याच्यामध्ये जेव्हा आपण वर्षातून एकदा प्लेट्स प्रॉपरली जेव्हा क्लीन करतोय तेव्हा प्लेट्स तुमचे परत नव्यासारखे होतात आणि तुम्ही परत पूर्ण वर्ष वापरा आयोनायझर, काहीच प्रॉब्लेम. त्याला किती खर्च येतो? नॉर्मल खर्च नाहीये त्याला. ते म्हणले की एक लिक्विड असतं ते तुम्हाला टाकून फक्त क्लीन केलं जातं. तरी सर कॉस्टिंग काय असणार त्याची? कॉस्टिंग तर आम्ही सांगितली म्हणजे 500-600 रुपये कॉस्ट येते त्याला. आणि एका सर्टन टाइम नंतर माणूस जर त्यांनी बघितली एखाद्या माणसाने, आपण त्याच प्रोसेसकडे जातो की तो घरी पण क्लीन करू शकतो. म्हणजे फक्त एखादा टेक्निशियन आला तर त्याच्या व्हिजिटिंग चार्ज आणि थोडंसं ते केमिकल टाकून जो क्लिनिंग तेवढाच 500-600 रुपये देतात. आणि ते जर आपणच शिकलो तर तोही नाहीये. 100-150 रुपये मग कॉस्ट नाही. बिलकुल. ओके. मग बाकी जे बाहेर फिल्टर बसू आपण, जे कॉर्पोरेशनचं वाटा असेल तर ते फिल्टर 4-5 ते बदलावं लागतं. किंवा जर तुम्ही आरो लावला, तुमचं पाणी लई स्टिलियस आहे, बोरिंगचं आहे, अशा केसमध्ये तुम्हाला तो एक्सपेन्सिव्ह 5-6 महिने असतो. येस. पण मशीनची कुठलीच कॉस्ट नाहीये. म्हणजे हे जर मशीन एकदा घेतलं तर परमनंट सोल्युशन झालं. आणि तेच आपण बाहेरचे जे मशीन्स बघतो, फॉरेन कंट्रीजचे जे मशीन बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला फिल्टर बघायला मिळतं. त्या फिल्टरची कॉस्टिंगच 8,000 ते 9,000 रुपये जाते. त्याच्यासोबत जो सर्व्हिस टेक्निशियन येणार त्याची 1,000 ते 1,500 रुपये कॉस्टिंग वेगळी. तुम्ही एवढी हाय कॉस्टिंग देताय, त्यानंतर सुद्धा तुम्ही वर्षाला 11,000 ते 12,000 रुपये देताय. इथे तुम्ही हाय कॉस्टिंग पहिली गोष्ट देतच नाही, अफोर्डेबल रेटवरती तुम्हाला आयोनायझर मिळतंय. प्लस वर्षाला तुमचा 1,000 रुपयेपेक्षा कमी खर्च होतोय, जसं सरांनी सांगितलं. पण शेवटी इलेक्ट्रिक आयटम आहे, जसं तुम्ही प्लेटचं सांगितलं, असं मोटर पाणी ओढते. असं जर काही टेक्निकली जर काही त्याच्यामध्ये एरर आला, पुढं लाईट व्होल्टेज कधी कमी जास्त होतं, कधी मोटरचा प्रॉब्लेम आला किंवा अजून कुठला काही, तर त्याच्यासाठी काय खर्च असतो? त्याच्यावरती आपण इनिशियली जर बघितलं तर 5 वर्षाची आपल्याकडे वॉरंटी आहे मशीनला. तर त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय झालं तर कंपनी त्याला रिस्पॉन्सिबिलिटी की ते आफ्टर सेल्स मध्ये तुम्हाला सगळं क्युअर करून दिलं. जनरल विषय काय मशीन हेच नाही, लाईट कमी जास्त आली. आणि दुसरी गोष्ट, लाईट नसेल तर ही मशीन कशी चालणार? तर ऑलरेडी पाणी स्टोअर करून ठेवा जर तुमचं नाही. आणि आता सहसा कुठं जर बघितलं तर मला वाटतं इन्व्हर्टर वगैरे बसून घेतात. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न येतो की हे जे पाणी सगळे वायागटासाठी ओके आहे, म्हणजे गरजेचंच आहे. हो. त्यानंतर बोरिंगचं पाणी असून द्या, विहिरीचं असून द्या, कॉर्पोरेशन तुम्ही सगळीकडे बसू शकता. तर मग मार्केटमध्ये पण भरपूर मशीन आहेत, म्हणजे जपानीज टेक्नॉलॉजी आली आहे, पण त्यांना कॉपी करणारे पण भरपूर ब्रँड आले. तर मग मार्केटमध्ये पण काय लोकल प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये, तुमचंच मशीन आम्ही का घ्यावं? म्हणजे ह्या मशीनची एवढी कॉस्ट का द्यावी? 2-2.5 लाख रुपये कॉस्ट आम्ही का द्यावी? काय कारण आहे? तर याच्यात जर तुम्ही बघितलं, जसं आता आपण बोललो की इंटरनॅशनल लेवलला काही कंपनीज आहेत आणि प्लस लोकल लेवलला पण काही कंपनीज आहेत. तर आपल्याला या मशीनचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करण्याची गरज आहे. याच्यात काय आहे तर जसं म्हणलं की टिटॅनियमची प्लेट आहे, त्याच्यावरती प्लॅटिनमचं कोटिंग आहे. म्हणजे तुमच्या मशीनचा मेन पार्ट काय आहे तर ती प्लेटच आहे, राईट. बाकीचं बॉडी स्ट्रक्चर हे सगळं आपण बनवू शकतो. आता ह्या ज्या लोकल मशीन्स आहेत, ह्या प्लेट कुठं बनवतात, काय करतात हे बघणं गरजेचं आहे. आपलं जे मशीन आहे याच्या ज्या प्लेट्स बनतात ते IICT, जे सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याबरोबर बनवतो आपण. म्हणजे ऑलरेडी ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हॉल्ड आहे, त्यांच्या बरोबर बनवतोय, त्याच्यामुळे ह्याच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही, कारण ती एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्यांच्याबरोबर आपण ह्या प्लेट्स बनवतो. म्हणजे मशीनचा जो मेन आत्मा आहे किंवा मशीनचा ज्याला आपण म्हणू की मेन सोल आहे, ते प्लॅटिनम प्लेट्सची क्वालिटीवरती डिपेंड आहे तुमची मशीन किती क्वालिटीची, किंवा जे तुम्हाला आउटपुट पाणी मिळणार आहे ते किती क्वालिटीचं आहे. आणि मला असं वाटतं की जर सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हॉल्ड आहे, एक रिसर्च इन्स्टिट्यूट इन्व्हॉल्ड आहे, त्यांच्याबरोबर जर आपण मिळून प्लेट्स बनवत असेल तर गॅरंटेड या जे काही पाणी आपण मिळतोय किंवा जे पाणी आपल्याला मिळतंय ते क्वालिटीचं मिळतंय. याच्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्स पण आहेत आपल्याकडे, ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. जसं मगाशी आपण ORPचा उल्लेख केला, आज आपल्याकडे ज्या मशीनचे ORPची व्हॅल्यू आहे ते ऑलमोस्ट 700 ते 800 आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळते.
जी नॉर्मली बाकीच्या जर आपण मशीनचं चेक केलं तर कोणाला 200, 250, 300 मिळते. म्हणजे आपल्याकडे आता इंडियात मला असं वाटतं की सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू आपल्याकडे आहे ORP व्हॅल्यू. त्यानंतर जे हायड्रोजन रिच आपण म्हणतो पाणी, त्या हायड्रोजनच्या व्हॅल्यू जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट 1700 पेक्षा जास्त व्हॅल्यू आपल्याला मिळते. सो एकतर जी बिल्डअप क्वालिटी ती स्ट्रॉंग आहे, चांगल्या इन्स्टिट्यूट बरोबर आपण काम करतोय, प्लस याच्यामध्ये जे मिळणारे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत हे पण आज मार्केटमध्ये आपण कम्पेअर केलं तर सगळ्यांपेक्षा आपण टॉपला आहे. तुम्ही आणखीन एक प्लस पॉईंट सांगितला की मार्केटमध्ये जो ब्रँड आहे त्याची 3 वर्ष वॉरंटी आहे आणि आपल्याची 5 वर्ष. हा पण तरी पण मशीन तर हे पूर्ण पॅक आहे. टेक्निकली पण आपण तिथे 4-5 प्रकारचे पाणी दाखवले की बाय प्रगेशन कसं होतं नेमकं पाण्याचं. आता बेसिकली ही कसं असतं, हे सगळं जे आहे तुमचा करंट पास जो होतो ज्याला आपण इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस म्हणतो टेक्निकली, तर या प्रोसेसमध्ये जो करंट आणि व्होल्टेज याचं कमी जास्त होणं, त्या फ्लो मध्ये तुमचं पाणी पास होणार आहे. आणि ज्या फ्लो मध्ये तुमचं पाणी पास होतं त्याच फ्लो मध्ये तुमचं अल्कलाइन आणि ऍसिडिक पाणी वेगवेगळं होतं. जर तुम्ही 7.5 pH चं पाणी घेताय तर तुम्हाला 6.5 pH चं आउटपुट किंवा वेस्टेज पाणी तुमचं जाणार आहे, कारण अल्टिमेटली टोटल 14च आहे. तर जर 8.5 pH चं पाणी पाहिजे तुम्हाला तर तुमचं जे आउट जाणार पाणी तर ते 5.5 pH चं. सो तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस मध्ये जे आपण प्रोसेस करतोय, करंटचा फ्लो, व्होल्टेज या 2 गोष्टीवरती डिपेंड आहे की तुम्हाला कुठल्या लेवलचं पाणी पाहिजे. किती लिटर पाणी रेग्युलर आपण आयोनाइज करू शकतो, म्हणजे किती लिटर पाणी? मॅक्झिमम ही जी मशीन आहे ह्याचं 80 लिटर पर आवरने पाणी तुम्हाला मिळतं आणि ही जी आहे ते 60 लिटर पर आवरने तुम्हाला पाणी मिळतं. या दोन्ही मशीन मध्ये काय फरक आहे? म्हणजे आता ही मशीन मोठी मशीन आहे, 11 प्लेट आणि 7 मशीनची. तर आता जनरली सिच्युएशन नुसार आहे, त्याची फॅमिली मोठी आहे, त्याची फॅमिली छोटी आहे, तर काय तुम्ही डिफरन्स सांगणार की? बरोबर आहे. डिफरन्स तुम्हीच सांगितलं की हा 11 प्लेट आहे, हा 7 प्लेट आहे. एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन ठेवायचं, गोष्टी जास्त कॉम्प्लिकेट करायचीच नाही. जसं जसं नंबर ऑफ प्लेट्स वाढत जातात तसे तसे रिझल्ट जे ते तुम्हाला बेटर मिळत जातात. फॉर एक्झाम्पल आता हा आपला 7 प्लेट वाला आहे, 8.5 pH वरती इथे तुम्हाला जर हायड्रोजन फॉर एक्झाम्पल 1000 जर मिळत असेल, सेम 8.5 pH वरती 11 प्लेट मध्ये तुम्हाला 1200 मिळेल. रिझल्ट तुमचे वाढतील, कॅपॅसिटी जशी वाढतीये, फक्त कॅपॅसिटी वाढत नाहीये पण सोबत तुमचे रिझल्ट सुद्धा वाढतात. हे मी फक्त हायड्रोजनचं सांगितलंय, हे अँटीऑक्सिडंट मध्ये पण तसंच काम करतं. मग तुमचं म्हणणं आहे की रिझल्ट चेंजेस होतील. जी छोटी मशीन लोक घेणार तर ह्या मशीन मध्ये मग त्यांना प्रॉपर्टी पाहिजे तसे भेटणार नाही का? मग डेफिनेटली मिळतील, का नाही मिळणार इव्हेंच्युअली. मग ते म्हणणार की मग तुम्ही रिझल्ट कमी देताय तर मग हे प्रोडक्ट का विकताय बाबा, मग यायची का ना घेऊन द्यायचं, चांगलं द्या लोकांना. याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणलात की रिझल्ट भेटणार नाहीत का, तर मुळात जर बघितलं आपण तर आता आपण अँटीऑक्सिडंट वरती किंवा ORP वरती थोडंसं बोलूया. या मशीन मध्ये तुम्हाला 700 750 ORP मिळाला, असं पकडूया की 600 मिळाला. मुळात आपल्याला मायनस जो ORP आहे तो गरजेचा आहे. तर आता आपण जे अँटीऑक्सिडंट खातोय बाहेरचे 200-250 व्हॅल्यू मिळते तुम्हाला, पण ही मशीन ऑलरेडी तुम्हाला 500-600 देते, त्यामुळे बेनिफिट तुम्हाला देणारच आहे. पण जसं म्हणतो ना की फास्ट रिझल्ट पाहिजे, आणखीन चांगलं जास्त तुम्हाला हेल्दी राहायचंय, ही मशीन पण तुम्हाला हेल्दीच करणार आहे. पण जसं रिझल्ट जर कमी मिळतात किंवा दोन्हीमध्ये कंपॅरिझन की ह्याचे रिझल्ट तुम्हाला जास्त मिळतात किंवा आपण म्हणूया 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुम्ही अल्कलाइन होतीये तुमची बॉडी, तर ह्याला 3.5 ते 4 महिने लागते. हाच फरक आहे फक्त. लिटिल बिट फक्त म्हणजे कॉस्ट वाईज पण ड्युरेशनचा फरक आहे, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. माझा एक प्रश्न होता की आता पण हे पाणी पितो तर लाईट वॉटर वाटतं, हलकं वाटतं पिताना. म्हणजे 1 लिटर पिलं तरी असं वाटतं एकच ग्लास पिलाय. म्हणजे आपण जास्त पाणी जरी पिलं तरी मला पहिले टेन्शन येत होतं की मी बाबा 2 ग्लास पिले, 3 ग्लास पिले, तर आता रात्रीच मला खूप वेळा वॉशरूमला जावं लागेल. तसं नाही होत, असं का? हा, तर ह्याच्यात कसं आहे, हे अंडरस्टँड करण्याची गरज आहे. असं का होतं, कारण ह्याचा जो ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी पाण्याची, जसं आपण मगाशी बघितलं, तुम्ही जिऱ्याचा डेमो बघितला किंवा तुम्ही ग्रीन टीचा डेमो बघितला, पाणी हलकं झालं म्हणजे काय, तुमचे मॉलिक्युल्स वेगळे झाले, त्यामुळे ते काही ना कशाला ऍब्सॉर्ब करणार आहेत. हे पाणी जेव्हा बॉडीमध्ये जातं तर आपल्याला सेलमध्ये पाणी पाहिजे, आपल्याला जे न्यूट्रिएंट्स आले ते सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी पाणी पाहिजे, ब्लडमध्ये पाणी, सगळ्या अवयवांमध्ये पाणी. मग पाणी जर ऍब्सॉर्बच झालं तर तुम्हाला वॉशरूमला जायची जास्त गरज नाही पडणार. आता का जावं लागतं जे नॉर्मल पाणी पितात, कारण तुमचं पाणी जे तुम्ही पिलात 100% त्यातलं 80% वेस्टेज आहे. तुम्हाला फक्त 15 ते 20% ऍब्सॉर्ब होतं पाणी.
आणि हे पाणी 80 ते 90% ऍब्सॉर्ब होतं बॉडीमध्ये. म्हणजे सर तुम्हाला म्हणायचंय का आपण जे आतापर्यंत पाणी पितोय जे डेड वॉटर आहे ते वेस्टेज जास्त जात आहे. Wastage जास्त. आपण आपल्याच किडनींना जास्त त्रास देतोय. इमिडिएट वॉशरूमला जावं लागतं. आणि लोकांना लगेच याचा- जावं लागतं. याचा- पाणी पिले का अर्धा तासात वॉश लगेच अर्धा जावं. तासात लगवी. म्हणजे याचा अर्थ वाटर बॉडी वारंवार का मागते, कारण की त्याला पाहिजे तिथपर्यंत ते पाणीच मिळत भेटत नाहीये. नाहीये. मग आपण पितो पण ते वेस्ट जाते. याचं बरोबर. कारण काय, डेड वॉटर प्युअर आहे. बरोबर. आपण जे म्हणतो की दिवसभरामध्ये मिनिमम 4 ते 5 लिटर पाणी पिलं पाहिजे, बस. एवढं वॉटर त्यातलं वेस्ट आहे. मग शरीराला एक्झॅक्टली कमीच मिळतंय. आता हे सगळं स्टडी करूनच बनवलेलं आहे ते 3 ते 5 लिटर पाणी जे बोलतोय आपण, पण आपल्या बॉडीमध्ये जर आता आपण हे पाणी 3 ते 5 लिटर पिलं तर जे ऍब्सॉर्प्शन आहे, जे आतापर्यंत आपल्या बॉडीमध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार झाले, जे टॉक्सिन्स आहेत, याला बाहेर काढण्यासाठी आता जर तुम्ही हे 3 लिटर 4 लिटर पाणी पिलात आता रेग्युलरली, तरी सुद्धा तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला तेवढं वॉशरूमला जायला लागत नाही. या पाण्याचं लिमिट किती असेल? किती? तुम्ही 3 ते 4 लिटर नॉर्मली जेवढी बॉडी पाहिजे तेवढंच घेणार. बरं, ह्या वॉटरचे किंवा हे जे पाणी प्रूव्हन आहे असे सायंटिफिक काही प्रूफ आहे का? सर याचे भरपूर सायंटिफिक प्रूफ हा. आहेत. जर तुम्ही बघितलं, एक जापनीज सायंटिस्ट आहेत डॉक्टर शिन्या म्हणून, हे 15 दिवस जपानमध्ये असतात, 15 दिवस अमेरिकेमध्ये असतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे एंडोस्कोपी असते ह्याच्यामध्ये फार मोठा रिसर्च आहे यांचा. आणि हे सांगतात की माझं जे अमेरिकेमध्ये हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी माझ्या सगळ्या पेशंटला आयोनाइज वॉटर देतो आणि त्याचे मला एंडोस्कोपी मध्ये क्लिनिकल रिझल्ट मिळालेत जे पेशंटला लवकर बरं करण्यासाठी काम करतात. ओके. दुसरं, अमेरिकेमध्येच अशा काही अँटी कॅन्सरस इन्स्टिट्यूट आहेत ज्या सांगतात की तुम्ही हे पाणी पिल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ज्या ऍसिडिक सेल्स तयार झाल्यात यांना तुम्ही अल्कलाईन कडे घेऊन जाऊ शकता. याच्यावरती क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल रिसर्च आहेत. त्यानंतर असे काही सायंटिस्ट आहेत जसं डॉक्टर ओट्टो आहेत, यांनी एक स्टडी केलेला आहे. एक हांजा नावाची कम्युनिटी आहे सर, हिमालयामध्ये आहे. तर ही कम्युनिटीचा त्यांनी स्टडी केला की हे लोक 125 वर्ष जगतात. अरे बापरे. आणि मग हे विचार केला की हे लोक 125 वर्ष का जगतात, तर त्यांनी स्टडी केला की यांच्या 3 गोष्टींमध्ये फरक आहे. पहिलं, हे फ्रेश एअर ब्रीथ करतायत कारण हिमालयात आहेत, पोल्युशनच नाहीये. दुसऱ्यांचं फूड पण नॉर्मल आहे, पण त्यांना सगळ्यात मोठी जे क्लिनिकल ट्रायल मिळाली की ते म्हणले ग्लेशियर वॉटर पितात. ओके. डायरेक्ट हिमनगांमधून जे पाणी वितळतं हेच पाणी पित आहेत, जे पाणी प्युअर मिनरल्स किंवा अल्कलाईन पाणी आहे ज्याच्यामध्ये कुठलं कॉन्टॅमिनेशनच नाहीये. आणि म्हणून 3-3, 4-4 पिढ्या एकत्र हेल्दी तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे अशा अनेक वेगवेगळे रिसर्च आहेत त्याच्यावरती जे सांगतात किंवा ज्यांनी प्रूव्ह केलंय की अल्कलाईन पाणी हे तुम्हाला म्हणजे ऍसिडिक कडनं अल्कलाईन कडे घेऊन जातं आणि तुम्हाला आजारांपासून तुम्हाला दूर करू शकतं. अजून ऍडिंग अप टू दॅट, जे सर म्हणाले, एक डिसीज आहे विच इज कॉल्ड एज अल्झायमर्स. काही लोकांना तो गजनी मूवी मधून माहिती असेल. जेनझी लोक जे आहेत त्यांना सय्यारा नावाचा एक मूवी त्याच्यातून माहिती असेल. बेसिकली काय की विसरण्याची एक कला नाही पण एक विसरण्याची एक त्रास चालू होऊन जातो, विसरण्याचा एक आजार चालू होऊन जातो. क्लिनिकल ट्रायल्स जेव्हा झाले अल्झायमर पेशंट्सवरती तेव्हा असं बघण्यात आलं की अल्झायमर्स तेव्हा तुझ्या ब्रेनचे जे नॉट्स आहेत त्याच्यावरती हळूहळू सूज चढायला लागते. जेव्हा आपण त्यांना हायड्रोजन रिच वॉटर, आयोनाइज्ड वॉटर जेव्हा दिलं तेव्हा ती सूज लवकर कमी झाली आणि तो क्युअर करण्यामध्ये तिकडनं तो जो माणूस आहे जो त्याची मेमरी वाईप अप होत चालली त्याला तिकडनं आपण परत आणलंय. हे सुद्धा US मध्ये क्लिनिकल ट्रायल झाले, स्टडीज झाले आहेत. हो, ग्रेट. त्यानंतर आता नेक्स्ट फायनल क्वेश्चन असणार आपला प्राइस वरती. तर मग आता हे प्रोडक्ट खरंच गरीब लोकांना गरजेचं आहे का, आणि दुसरी गोष्ट ते घेऊ शकतात का, त्यांनी कसं मॅनेज करावं? सर बेसिकली पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की हे प्रत्येकाने तुमच्या सगळ्यांसाठी विचारतोय. याचे उत्तर मला माहित आहे पण आता डिस्कशन चाललंय. तर दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की हे प्रत्येकाला गरजेचं आहे का. तर सर गॅरंटेड जेवढे आज पृथ्वी तलावर माणसं आहेत सगळ्यांनी ह्या मशीनचं पाणी पिण्याची गरज आहे आता. मग ते गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, लहान असू द्या, पेशंट असू द्या, ज्याला ज्याला वाटतंय की मला हेल्दी लाईफस्टाईल जगायचंय त्या प्रत्येकाला या पाण्याची गरज आहे. ज्याच्या ऑलरेडी इन्कमच महिन्याला 15-20 हजार रुपये, ज्याची लाईफस्टाईल एकदम त्या लेवलला आहे, काय वाटतं अशा व्यक्ती कसं प्रोडक्ट घेऊ शकतो? आता थोडंसं मी याच्यावरती सांगतो की मशीनचं जर आपण प्राइस बघितली, आपल्याला एकदा कॉस्ट देतोय म्हणून आपल्याला कदाचित वाटेल मशीन महाग आहे. पण एक नॉर्मल माणूस जे आज आपण बघितलं, आपण असं पकडूया की लेबरचं काम करतोय, 350, 400, 500 रुपये तो दिवसाला कमवतोय. 20-25 हजार रुपये एका नॉर्मल व्यक्तीचा आज इन्कम आहे. तो व्यक्ती दिवसाला चहामध्ये किंवा नॉर्मल जर एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे तो 50 रुपये 100 रुपये कुठं घालतो कळत नाहीये सर. पण हे पाणी किंवा हे मशीन एखाद्या व्यक्तीनं घरामध्ये लावलं आणि त्याच्या घरामध्ये 4च लोक आहेत,
त्या 4 लोकांचा जर आपण विचार केला आणि ते जर पुढच्या फक्त 25 वर्ष जगले असं पकडूया आपण, तर एका माणसाचा दिवसाचा पाण्याचा खर्च फक्त ₹7.81 सर. अरे वा. म्हणजे तुम्ही बाहेर गेलात आणि नॉर्मली चहा पिलात, चहाची कॉस्ट ₹10 आहे. आणि असा कुठला माणूस आहे सर जो बाहेर गेल्यावर चहा पित नाही? पण आता जर बघितलं तर लोक प्लॉट घेतात, लोक शेती घेतात, विहीर खांदतात, जनावरं घेतात, फ्लॅट घेतात, गाडी घेतात, सोनं घेतात, एफडी करतात, मेडिक्लेम घेतात, पॉलिसीज करतात, कार घेतात. म्हणजे ह्या लक्झरीच्या पाठीमागे तर लोक लागलेत. पण खरंच टॉप लेवलचे जे लोक आहेत, जे हेल्थ, ज्याला हेल्थ ही खरी लक्झरी आहे, मला असं वाटतं हे लोअर मिडल क्लास मध्ये माहिती नाहीये. म्हणजे ज्यांना 5,000 पगार आहे, 15,000 पगार आहे, 50,000, लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख पगार आहे, यांना पण असं वाटतंय की बाकीची मटेरियल लाईफच ही लक्झरी आहे. पण खरंच ज्यांनी वेल्थ मिळवली त्यांना कळलं हेल्थ इज हायर लेवलची लक्झरी, मला तरी वाटतं. बरोबर सर. आणि मला पण डेमो पाहून कळलं, जसं आपल्याला पण कळलं. शेवटी पैसे कुणाला नको म्हणजे पैसे वाटतच ना, पण फक्त अज्ञान असल्यामुळं. जसं ज्ञान आल्यानंतर माणसं त्या वस्तू ब्लिंकिट वापरायला लागले, झोमॅटो वापरायला लागले, अमेझॉन वापरायला लागले. एक काळ मला वाटतं 6-7 वर्षापूर्वी लोक म्हणत होते कोण ऑनलाईन ऑर्डर घेणार, कसं येतंय, काय येतंय. आज जर बघितलं तर मला वाटतं 100 मधले 30-40 लोक आहेत अमेझॉन ऑर्डर टाकायला लागले. म्हणजे दुनिया बदलत चालली. काही लोक इमिजिएट बिलीव्ह करतात, काही लोक थोड्या वेळाने बिलीव्ह करतात, काही लोक जास्त सगळ्यांनी सुरू केल्यानंतर बिलीव्ह करतात. पण मला असं वाटतंय की महत्वाचं हे आहे की खरंच आपल्याला ह्या पृथ्वीतलावर हजारो वर्ष तर नाही राहायचं, पण ऍटलीस्ट जी लाईफ आहे ती चांगली असावी आणि ती ब्युटिफुल असावी, एनर्जेटिक असावी आणि पुढे जगलो पाहिजे. आणि ऍटलीस्ट 5-10-15 वर्ष जरी ऍड झाली तुमच्या लाईफमध्ये, आणि ते पण म्हातारपणातले ऍड झाले आणि तुम्ही जर तरुण असतात. मी एक जणांना बघितलं सर, ते म्हणले माझी आईला कुठलाच आजार नाही, आईचं वर्ष जवळपास 92 आहे, आणि म्हणले मागच्या जवळपास 17 वर्षापासून आम्ही हे वॉटर पितो आहे. त्याच्या आधी रॉयलला हॉस्पिटल मधले प्रॉब्लेम आले, पण आता मागच्या 17 वर्षापासून आईला कुठलंच टॅबलेट नाहीये आणि त्याचं सगळं क्रेडिट जातं आयोनाइज्ड वॉटरला. बरोबर. आईला मी शॉक झालो. त्यानंतर मी बघितलं कोणी वडिलाचं उदाहरण देऊ राहिलं गिफ्ट म्हणून, कोणी बायकोचं उदाहरण 20 लाख खर्च केल्यानंतर म्हणतो की बायको म्हणजे आता येणे वाचवली, याला मी धन्यवाद करतो. बरोबर. एक जण म्हणला मी देवाच्या पाया नाही पडत, देवाच्या पाया नाही पडत, मी जाऊन याच्या पाया पडतो कारण त्यांनी माझा मुलगा वाचवला. 7-8 लाख खर्च केले होते आणि त्याच्यानंतर हे मशीन आल्यानंतर आमच्या घरचे प्रॉब्लेमच सॉर्ट आउट झाले. कोणी आईबाबाचे उदाहरण देऊ राहिलाय, कोणी नवऱ्याचे उदाहरण देऊ राहिलाय, कोणी वकील बोलतोय, कोणी पोलीस बोलतोय, कोणी IPS बोलतोय, कोणी खेळाडू म्हणतो मी पाणी पितोय, खेळाडू म्हणतो मी बाहेर निघलो तरी हेच मशीन सोबत घेऊन जातो. शुभम गिल, बरेच सारे बॉलिवूड ऍक्टर सुद्धा आज हेच पाणी कंझ्युम करतात. जेवढे पण लोक सेलिब्रिटी आहेत, जेवढे पॉलिटिकल लोक आहेत, जेवढे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, सायंटिस्ट, डॉक्टर, हेल्थ कॉन्शियस लोक आहेत, आणि ज्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन गेली ते लोक याला रिजेक्टच नाही करू शकत. राईट सर. आणि आता ते मजबुरी म्हणून नाही, त्यांनी मशीन मजबुरी म्हणून नाही घेतलं, त्यांनी लक्झरी म्हणून घेतलं. पण मला वाटतंय आता ज्यांच्याकडे आजार आहेत, ज्यांच्याकडे लई प्रॉब्लेम आहेत, जे लोअर मिडल क्लास मध्ये गरिबीमध्ये आहेत, त्यांची लक्झरी नाही सर, त्यांची मजबुरी म्हणून मशीन घ्यावं. आणि जर ही लक्झरी नाही मजबुरी म्हणून जर हे मशीन घेतलं तर येणाऱ्या काळात मला वाटतं सगळ्या कुटुंबासाठी ही लक्झरी असेल. कारण की आज जर बघितलं ना सर, आई वडिलांची मेडिक्लेम, जर एखाद्याचं मेडिक्लेम 45-50 वर्ष जर आई वडिलांचं वय असेल ना, तर मेडिक्लेमची चांगली पॉलिसी घ्यायला वर्षाला 70,000, 80,000, 1 लाख रुपये. बरोबर सर. आणि नॉर्मल माणसं जे तरुण मुलं आहेत त्यांचं मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची असेल ना 25-30 वयात, तर 40-50 हजार रुपये वर्षाला कॉस्ट आहे. मला सांगा 10 वर्षात किती गेले हो? आई वडिलांचे 10 लाख आणि यांचे 5 लाख, 15 लाख तर मेडिक्लेमला गेले. बरोबर. आणि क्लेम काय छोटा येणार आहे का? लंगचे वेगळे, लिव्हरचे वेगळे, आज घरात वेगळेच वेगळे इश्यू आहेत. आता बघा ना, घरातल्या महिला बघा, पुरुष बघा, केस करू राहिले, स्किनवर पिंपल येऊ राहिले, थायरॉइडचे प्रॉब्लेम होऊ राहिले, चरबी लटकू राहिली, रिपोर्ट मध्ये युरिक ऍसिड वाढू राहिले, कोलेस्ट्रॉल वाढू राहिले, त्यानंतर क्रिएटिन वाढू राहिले, किडनीचे प्रॉब्लेम, प्रोटीनचे इश्यू, हे सगळे डॅमेज प्रॉब्लेम होऊ राहिले. आणि मग मला असं वाटतं की हे प्रोडक्ट लोकांपर्यंत जर जात नाहीये म्हणून त्यांना हे प्रोडक्ट घेतलं नाही त्यांनी, किंवा आता लोकांपर्यंत गेलं, डेमो बघितला आणि ज्यांना खरंच रिअल नॉलेज भेटले ना, मला नाही वाटत ते ह्या मशीनच्या कॉस्टिंग बद्दल बोलतील. बरोबर. त्यांना महागच वाटणार नाही, कारण की हे मशीन एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये 5 दिवस राहा ऍडमिट,
त्याच्यापेक्षा अर्धा किमती मशीन. बरोबर आहे, सर. कारण की मी बघितलं लाख 1.5 लाख रुपये दिवसाचा खर्च होतो. दिवसाचा. मॅडम तुम्ही आयशोला कामाला होत्या, तुम्हाला किती रुपये लागायचे एका दिवसा पेशंटला? काही पेशंटला 25,000, काही पेशंटला 50,000 ट्रीटमेंट नुसार असतं, आणि काही पेशंटला 1 लाख 1.25 लाख वन डे खर्च. डेली. एक दिवसाचा खर्च. एक बँगलोरमध्ये एक सगळ्यात मोठी हॉस्पिटल चेन आहे जी ऑल ओव्हर इंडिया सुद्धा आहे. त्याचा आयसीयूचा 1 दिवसाचा खर्च 12 लाख रुपये आहे. अरे वा. सर आणि सर- माझ्या वडिलांना 9 दिवसाचा खर्च 13 लाख रुपये केलाय आणि वडील राहिले नाहीत. आता माझे रिलेटिव्ह एक रुबी हॉस्पिटलला होते, त्यांना ब्रेन हॅमरेज झालं. वय वर्ष मला वाटतं 60-65 असं 67 पर्यंत आणलं. म्हणले नगरला सांगितलं 5-6 लाख लागतील, तेवढा ते घाण झालेला त्या ब्लड मध्ये जो फुगा फुटलाय. त्यानंतर त्याचं ते एक काय म्हणतात त्याचं ते रिपोर्ट केला आणि सगळं ऑपरेशन करून फार बिल 17-18 लाखावर पाणी इकडून तिकडून तेव्हा ते थांबलं. नाही ते बिल 20-22 लाखापर्यंत गेलं असतं तरी पण पेशंट नाही, तरी पण म्हणतात काहीच नाही होऊ शकत. आता रिसेंट म्हणजे इमॅजिन करा ना, एक छोटासा प्रॉब्लेम, एक नॉर्मल साधं कुटुंब, त्याच्यासाठी किती मोठे पैसे अमाऊंट आहे. आणि पूर्ण रिव्हर्स गेलं, पूर्ण 20-25 वर्षात ते कुटुंब. बरोबर. एक रिसेंटली पेशंटचं बिल आणि आता त्या पेशंटला म्हणा बरं हे मशीनचं डेमो बघ आणि घे, तुझ्या वडिलाचं झालंय त्याचं बघ, घेणार. अशा 10 लोकांना पेशंट दाखवा डेमो, त्यातले 8 लोक मशीन घेणार. ज्यांच्या घरी ऑलरेडी नातेवाईकात आणि मित्रात आणि स्वतःच्या घरी अशी परिस्थिती आली ना, अशा लोकांना जर हे डेमो बघितला ना, ते म्हणणारच नाही प्रोडक्ट माग. पण ज्यांनी कधी ऍक्शन झाला नाही ना, ते नाही म्हणतील नाही माग हे ठीक आहे. एक्झॅक्टली, कारण लोकांना ना अपफ्रंट कॉस्ट दिसते, पण त्याच्यासोबत प्रोडक्टची व्हॅल्यू घेऊन येतं, जे तुम्हाला सगळ्यांनाच घरामध्ये पाहुणे येतात त्यांना सुद्धा वर्षोनवर्ष सुखरूप ठेवणार आहे, ते लोक नाही बघत ऍट टाइम्स. हो, रिसेंटली एक व्यक्ती आहे, साधं सिंपल आहे, फक्त त्याच्या घरी आहे ना वडिलांना लई मोठा प्रॉब्लेम झाला. त्याच्यावर ऑलरेडी कर्ज आहे 5-6 लाख रुपये. त्याने बायकोचं सोनं गहाण टाकलंय आणि मशीन घेतले. रिसेंटली एक ज्युपिटरला हॉस्पिटलला एक पेशंट लिव्हरचा प्रॉब्लेम झाला. तर सर लगातार म्हणजे 8 दिवसाला 15 दिवसाला ऍडमिट, अशी ट्रीटमेंट 1.5 वर्ष चालली होती. बिल ऐकून शॉकिंग होणार, 2.25 कोटी बिल झालं. पेशंट डेथ म्हणजे फाईल पण दाखवू शकतो आपण. कोविड एवढा फैलावला का गेला बरं? कोविड मध्ये एवढे लोकांचे पैसे खर्च झाले, कोणी कमवले? त्या फार्मा कंपनीने, त्या व्हॅक्सिनवाल्यांनी, त्या मास्कवाल्यांनी, त्या व्हेंटिलेटरवाल्यांनी, त्या हॉस्पिटलवाल्यांनी आणि मधले मेडिकलवाल्यांनी. हा पैसा कुठं गेला? म्हणजे 1000 लोकांचा पैसा फक्त 6-7 लोकांना गेला. बरोबर. मी मोठं कोण झालं? पैसा शेवटी एक्शन झाला ना. पण मग आजार एवढा स्प्रेड का झाला? इम्युनिटी नाही गेलो. मग सगळ्यालाच का नाही झाला? सगळ्याला कोविड का नाही आला? सगळे लोक हॉस्पिटलमध्ये का नाही गेले? काहीची इम्युनिटी स्ट्रॉंग होती. बघा ना, तरुण मुलांना होत नव्हता, लहान मुलांना होत नव्हता, माझ्या माणसालाच गाव व्हायचा. मग जपानमध्ये, चायनीजमध्ये भरपूर असे लोक आहेत, हायर लेवलला हेल्दी लोक आहेत. फॉरेन वेस्टर्न कल्चर मध्ये पण तुम्ही बघितलं ना, काही असे लोक आहेत की फुल हेल्थची काळजी घेतात. 70, 72, 75 मध्ये, 80 मध्ये सुद्धा ते फिट अँड फाईट आहेत. आणि आता आपण इथं 35-40 म्हणतो कंबर दुखतंय, गुडघे दुखतात. म्हणजे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जे संपूर्ण जगाला माहिती असेल, जॅकी चॅन. एज काय त्यांचं 70 अबव. आज पण सेम वे मध्ये ते कंगफू कराटे करू शकतात. हेच आपल्या इथे 40 वर्षाचे एखाद्या IT प्रोफेशनलला बोलवा, पळायला तो कानकूच करतो. इम्युनिटी नाहीये. कोरोना पिरियड मध्ये रेमडेसिविर एक इंजेक्शन देत होतो. त्या इंजेक्शनची रिअल किंमत 600 रुपये होती, पण ब्लॅक मध्ये 35,000, 40,000, 50,000 लोक बीक मागल्यासारखं इंजेक्शन मागत होते. इंजेक्शन दिलं गेलं, पेशंट बरा झाला, पण साईड इफेक्ट काय माहिती? चिकनगुन्या झाला, डोळ्याचा त्रास आहे, इम्युनिटी डाऊन झाली, किडनी फेल झाले. म्हणजे रेमडेसिविरचे साईड इफेक्ट आहेत. असं बघा ना, मॅडमची गाडीची किंमत किती? मॅडम मर्सिडीज घेतली. पहिली मर्सिडीज 53 लाख, दुसरी मर्सिडीज 1,15 लाख. आता मला सांगा, एवढी महागडी मर्सिडीज घेतली, ही 5-7 वर्ष जुनीच होणार आहे. किंमत किती होणार आहे? तुम्हाला काय वाटतं? किंमत प्रत्येक वर्षी 10% डाऊन व्हायला लागते. बरोबर. मग मला असं वाटतं की जे कपडे घालतो, जे मोबाईल घेतो, ते जुनेच होऊ राहिले. मग तुम्ही मोबाईल किती घेतला सर त्याची? 1,75,000. आता मला सांगा, मशीनची किंमत तरी आहे का आपल्या? आणि काही लोक म्हणतात महाग आहे. अरे मला असं वाटतं, आता इथून पुढल्या काळात येणाऱ्या 2-3 वर्षात ज्याच्याकडे आयोनायझर वाटर नसेल ना, लोक त्याला म्हणणार आजार झालाय तुला, आजार. जसं आज लोक एखादा कोरोनावाल्यापासून दूर पळतात. काही लोकांचं जनरली जे आजार आहेत ना, आजारी पेशंट पासून दूर पळतात. पाणी पण नेत नाही, जेवण पण करत नाही, छोटे मोठेच आजार असून जे कॉम्प्लिकेटेड आहेत,
लोक दूर राहतात. म्हणजे येणाऱ्या काळात ज्याच्या घरी मशीन नसणार लोक त्याला आजारी म्हणणार, त्याला गरीब म्हणणार. आणि मला वाटतं येणाऱ्या काळात आहे ना हे मशीन मला वाटतं पूजा बिजा करून घरातले सोसायटी मध्ये वेलकम करून एक ब्रँडिंगचा विषय असेल. कारण की जे पाणी ग्लास मधलं प्याणार ना सगळं जिवंत वाटत, मी अमृत्यू राहते. म्हणजे मी असं ऐकलं होतं की 1 किलो ऍपल आणि 1 ग्लास पाणी का 32 ते 34 ऍपल, 38 कॅरेट, 38 कॅरेट, 1 किलो ब्लूबेरी, गाजर त्या वहीतलं 1 लिटर वाटत नाही. हे सगळं ग्लास, एका ग्लास पाण्यामध्ये एवढ्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, ज्याच्यात 32 ते 34 ऍपल खाल्ले, 38 गाजर खाल्ले, 1 किलो ब्लूबेरी खाल्ली, 5 किलो ब्रोकोली खाल्ली, एवढं सगळं आणि जवळजवळ 4 ते 5 किंवा 4 ते 8 कप तुम्ही दररोज ग्रीन टी पिला, ते सगळं एका बाजूला आणि 1 ग्लास पाणी एका बाजूला. आणि सर म्हणजे आपण ड्रायफ्रूट खातो, व्हेजिटेबल खातो, स्प्राऊट खातो, सगळं खातो हेल्थ कॉन्शियस लोक, पण पाणी मिळालं पिऊ राहिलेत म्हणूनच गडबड वाटते मला. सर एक गोष्ट शॉकिंग आहे, आपण लहान होतो ना तेव्हा 2,500 ते 3,000 रुपये तोळा सोनं होतं, तेव्हा पण सोन्याच्या दुकानात गर्दी नव्हती. पण आज सर 1.5 लाख 1,60,000 सोनं गेले ना, आता गर्दी दिसते सर, वेटिंग लागले सोनाराच्या दुकानामध्ये. बरोबर. म्हणजे बघा ना 11,000 20,000 30,000 सोनं होतं तेव्हा लोकांना महाग वाटायचं, आता लोक सोनं स्वस्त वाटू राहिले. म्हणजे इमॅजिन करा, लोक जिवंत आहेत तोपर्यंत ना ते उपभोग घेत नाहीयेत. काही लोकांनी साठू राहिले, साठू नंतर खसखस खसकत सगळं महाग. तर मला काय वाटतं माहितीये का, 60 नादात लावू नका, रोज जीवन जगा. मला असं वाटतं त्याला जीवन बरोबर ना. घरामध्ये फ्रीजवर, टीव्हीवर, वेगवेगळ्या वस्तूवर जो खर्च होतोय 50,000 1 लाख ते चाललेत. फ्रीजचा तर काहीच उपयोग नाही सर, सगळं डेड फळं, डेड भाज्या आपण तिथल्या खातोय. तर मला असं वाटतं घरातली एखादी वस्तू कमी करावी. पण एवढं नक्की सांगेल, कारण हॉस्पिटल फील्ड मध्ये काम केलंय मित्रांनो, पैसा किती जातो, पेशंटचा त्रास किती आहे, नातेवाईकाचा त्रास किती आहे, आणि ह्या लोकांचे कसे पॉकेट खाली होतात. अक्षरशः बघितलं गेलं तर जमीन विकावी लागते, घर विकावं लागतं. आणि 8 वर्षात पेशंटचा त्रास आणि नातेवाईकाचा त्रास बघून मी रडलेली आहे मित्रांनो. आणि म्हणून ह्या मशीनला मी सिरियस घेतलं आणि मी स्वतः बसवले मित्रांनो. हॉस्पिटल फील्डची एक व्यक्ती सांगते की ह्या मशीनचा एवढा उपयोग आहे, घरातली एखादी वस्तू कमी करा पण ही मशीन बसवा. आणखी माहितीसाठी सनेजी डिस्ट्रीब्युटर डिलर्सला कॉन्टॅक्ट करा. आमचं मिशन आहे हेल्थ अँड हॅपीनेस.